भद्रावती शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून नळाच्या पाण्याला दुर्गंधयुक्त आणि गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरात सर्वत्र या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला। भद्रावती आणि वरोरा या दोन शहरालगत अनेक उद्योग व्यवसाय चालतात आणि तिथल्या कंपन्या ह्या केमिकलयुक्त पाणी नदीत सोडत असल्यामुळे हे दुर्गंधयुक्त आणि केमिकलयुक्त पाणी थेट नागरिकांच्या घरात पोहोचत आहे। याविरुद्ध भद्रावती नगर परिषदेतील सर्व विरोधी पक्ष एकजुटले असून त्यांनी या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुनील नमोजवार यांनी आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांना या संदर्भात माहिती दिली। आज संपूर्ण भद्रावती शहरामध्ये विविध प्रभागामध्ये नगरपालिकेने जे पाणी पुरवठा योजनेचे जे पाणी संपूर्ण नळाला येत आहे ते पाणी अतिशय दूषित अशा पद्धतीचं पाणी आहे, पिवळसर पाणी आहे, केमिकलयुक्त असं पाणी या नळाला येत आहे। त्याच्यामुळं आज भद्रावती शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। अशा अवस्थेमध्ये भद्रावती शहरातील नागरिकांच्या आरोग्यासुद्धा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं आज मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की नदीलाच पाणी ज्या पद्धतीने येत आहे, आपल्या भद्रावती तालुक्यामध्ये वरोरा तालुक्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। मी त्यांना मागणी करतो की अशा या कंपन्यावरती कठोर अशी कारवाई करून त्यांच्यावर FIR गुन्हा दाखल करण्यात यावा, फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून या भद्रावती शहरातल्या 60-65 हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आणि म्हणून हे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा देणार आहोत। परंतु या ठिकाणी असं चित्र निर्माण झालेलं आहे की एवढा मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सुद्धा या नगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष हा फिरण्यामध्ये आपल्या सहली करण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यांना या लोकांच्या कुठेही काही लेणे देणे नाही आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या या कृतीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहे। नागरिकांनी आपल्यापर्यंत नागरिकांचे काल अनेक रात्री बहुतेक आम्हाला 100 ते 150 फोन आले की मॅडम दूषित पाणी येत आहे बा म्हणून। कारण नगर परिषदमध्ये जो पाणी पुरवठा होत आहे तो एकदम दूषित पाणी येत आहे, खराब पद्धतीचं, आणि नागरिकांनी ते जर पाणी पिण्यास वापरलं तर नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो। म्हणून आज आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे की भद्रावतीमध्ये जो पाणी पुरवठा होत आहे तो अत्यंत खराब पद्धतीचं पाणी येत आहे आणि त्याची तुम्ही उपाययोजना करावी आणि तात्काळ आमच्या भद्रावती नगरपालिकेतील नगरवासियांना शुद्ध पाणी देण्यात यावं ही आम्ही मागणी केली आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीनं हे पाणी हे अत्यंत खराब पद्धतीचं असल्यामुळे भद्रावतीच्या नागरिकांना आरोग्याचा धोका होऊ शकतो, म्हणून आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा नगर परिषद नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नसेल तर नागरिकांनी नगर परिषदेला टॅक्स कसा द्यावा हा प्रश्न सुद्धा ऐरणीवर येतो। या संदर्भात नगरसेविका सरिता सूर यांनी सुद्धा आपले मत मांडले। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी पालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सुद्धा नळाला दूषित पाणी येण्याचे मान्य केले आणि त्या संदर्भात काय उपाययोजना त्या करू शकतात या संदर्भात त्यांनी माहिती दिली। शहरामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा येत आहे 2 दिवसापासून, अनेक नागरिकांच्या तक्रारी येतात, काय सांगाल मॅडम? सदर 2 दिवसापासून भद्रावती शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे अशा वारंवार तक्रारी येत आहेत। तक्रारी आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पाण्याचे नमुने घेतले। आपला जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथे आपण पाणी चेक केलं। तिथे आपण WTPमध्ये आलम आणि ब्लिचिंगचा वापर करून पाणी शुद्ध करत असतो, पण त्यानंतर देखील नागरिकांच्या तक्रारी येतच होत्या। त्यामुळे मग आपण जिथून मूळ पाणी उचलतो तिथे वर्धा नदीला चारगाव हेडवर्क्सला आपण चेक केलं तर तिथेच पाणी थोडंसं काळसर वाटत होतं। म्हणून आपण आज रोजी आपण पाण्याचे नमुने घेऊन वरिष्ठ भूजल सर्वेक्षणला पाठवलेले आहे। तिथे वरिष्ठ भूजल सर्वेक्षणमध्ये 16 पॅरामीटर असतात ज्याने पाणी चेक होतं। त्यानंतर त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होईल। तरी माझी सर्व भद्रावती शहरातील नागरिकांना विनंती आहे की सध्या रिपोर्ट येईपर्यंत पाणी उकळून प्यावे आणि स्वतः
पाणी उकळून प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी. लवकरच हा जो पाण्यामध्ये जे अशुद्ध पाणी येत आहे तो दोष निवारण करण्यात येईल.